गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स. डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे, ज्यांचा वाढदिवस असणार आहे, त्या सगळ्यांसाठी आज विश यू अ व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड बर्थडे. तर चला आपण पाहूया आज आपल्याला युनिवर्सचा गायडेड मेसेज काय आहे. डिवाइन टायमिंगमध्ये करंट एनर्जीज काय असणार आहे, व्ह्यूअर्सची मॉर्निंग मेसेज काय आहे. प्लीज गाईड करा एंजल्स, मदर गाया, मदर नेचर, युनिवर्स प्लीज गाईड करा. आर्च एंजल, स्पिरिट गाईड्स प्लीज गाईड करा माझ्या व्ह्यूअर्ससाठी. आजचा करंट मेसेज काय आहे, प्लीज गाईड करा. आज माझ्या व्ह्यूअर्सची एनर्जीज काय असणार आहे, प्लीज गाईड करा. दोन मेसेजेस पॉपअप होऊन आले. आपण पाहूया राशी कोणत्या आहेत, कोणत्या राशीसाठी आज मंत्र आहे. प्लीज गाईड करा एंजल्स. दोन राशी आलेल्या आहेत, पाहूया आपण. मकर रास आहे. मकर म्हणजे कॅप्रिकॉन. मकर रास कुठे डिप्रेशन, टेन्शन असेल तर ओम गौरी शंकराय नमः मकर राशीने बोलायचं आहे. मकर म्हणजे कॅप्रिकॉन राशीने ओम गौरी शंकराय नमः. आणि दुसरी रास आलेली आहे कुंभ. कुंभ म्हणजे ॲक्वेरियस. कुंभ रास जर कुठली डिप्रेशन असेल, टेन्शन असेल तर ओम श्री प्रदाय नमः, ओम श्री प्रदाय नमः हा कुंभ राशीने मंत्र बोलायचा आहे. तर डिवाइन टायमिंगमध्ये पहिला मेसेज काय आहे, चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स. युनिवर्सने आपल्याला सांगितलं आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान आणि आनंद मानायला शिका. आणि मेड फॉर इच अदर हा दुसरा मेसेज आहे. मेड फॉर इच अदर आणि चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स. युनिवर्स तुम्हाला सांगत आहे, एंजल्स तुम्हाला सांगत आहेत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद माना. मोठ्या गोष्टीसाठी जी कुरकुर असते, जी चिडचिड असते ती करू नका. ज्या छोट्या गोष्टी डोळ्यांसमोर आहेत, ज्या तुम्हाला भेटत आहेत, त्या प्रत्येक गोष्टींमध्ये सुख, समाधानी आणि आनंद मानायला शिका. आणि एक दुसरा मेसेज आहे मेड फॉर इच अदर. तर तुमचं इकडे कंप्लीट रियुनियन होत आहे. तुम्ही जर पूर्णपणे नो कॉन्टॅक्टमध्ये असाल, तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर सेपरेटेड असाल, डिवोर्स असाल किंवा मॅरिड लाईफसाठी पाहत असाल, लव्ह लाईफसाठी पाहत असाल, पूर्ण नो कॉन्टॅक्ट इथे असेल तर युनिवर्सने तुम्हाला गाईड केलं आहे की तुम्ही मेड फॉर इच अदर आहात. तुमचं रियुनियन इकडे कंप्लीट होत आहे. तुमचं परमनंट रियुनियन इथे होत आहे. आज जरी सेपरेटेड असाल तरी युनिवर्स तुमचं इथे रियुनियन होत आहे, कारण तुमची जोडी ही मेड फॉर इच अदर आहे असं युनिवर्सने तुम्हाला गाईड केलेलं आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही नक्कीच आनंद मानायला शिका. नकारात्मक लाईफमध्ये राहू नका. तुमचं पर्सनल लाईफ असो, मॅरिड लाईफ असो, करिअर असो, फायनान्शियल ग्रोथ असो, युनिवर्सने सांगितलं आहे जे डोळ्यांसमोर आहे, जे हातात आहे त्या गोष्टींमध्ये सुख समाधानी राहायला शिका. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे असं आत्ताताईपणा नका करू, कारण युनिवर्सला, एंजल्सना, तुमच्या इष्टदेवतांना, आराध्यांना माहिती आहे योग्य वेळेस तुमच्या आयुष्यामध्ये त्यांना तुम्हाला काय द्यायचं आहे, कुठल्या आशीर्वाद देऊन तुमचं आयुष्य ब्लेस्ड करायचं आहे. तरी फक्त दगदग करू नका, चिडचिड करू नका, किरकिर करू नका. युनिवर्स तुम्हाला सांगत आहे फक्त छोट्या गोष्टींमध्ये जे तुम्हाला आता ज्या आहेत सुखी समाधानी त्यामध्ये राहा. जे गोष्टींसाठी तुमची गरज आहे तुमच्या आयुष्यात, नक्कीच युनिवर्स, एंजल्स आणि तुमचे इष्टदेवता, तुमचे आराध्य त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नक्की देतील, पण योग्य वेळ आल्यावर. फक्त तुम्हाला ग्रॅटिट्यूड शो करायचं आहे, छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानायला शिकायचं आहे. आणि नक्की तुमचं कन्फर्म रियुनियन इकडे होत आहे. तर तुमची मॅरिड लाईफ, लव्ह लाईफ डिस्टर्ब असेल, सेपरेटेड असेल, पूर्ण नो कॉन्टॅक्टमध्ये असाल तर युनिवर्सने गाईड केलं की तुमचं ब्रेकअप इथे होणार नाही आहे. तुमचं परमनंट रियुनियन, कम्प्लिशन इकडे तुमच्या लाईफमध्ये येत आहे. फक्त प्रत्येक गोष्टीसाठी आभार मानत जावा आणि अनाथ, गोर आणि विधवांना आपल्या यथाशक्तीप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये होईल तितकी मदत करत जावा. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना सुखा, समाधानाचा आणि उत्तम आरोग्याचा जावो. धन्यवाद.